तुम्ही नवीन कंटेंट क्रिएटर आहात आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला जर का कोलॅबोरेशन करायचे असेल किंवा तुम्हाला ऑफर आल्या आहेत आणि ते ॲक्सेप्ट करायचे असतील तर त्याच्या आधी नक्की समजून घ्या की कोलॅबोरेशन म्हणजे काय. नमस्कार मंडळी, हाऊस वाईफ टू कंटेंट क्रिएटर या सिरीजमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया, म्हणजेच कोलॅबोरेशन काय हे सांगते. आणि हे सांगते कारण मला एका ताईंचा तसा मेसेज आला होता. म्हणून जेव्हा एखादा ब्रँड आणि क्रिएटर एकत्र काम करून एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचा कंटेंट तयार करतात त्याला साधारणपणे कोलॅबोरेशन्स असं म्हणतात. पण प्रत्येक कोलॅबोरेशन सारखं नसतं. कोलॅबोरेशनमध्ये पण खूप सारे प्रकार येतात. त्यातलं पहिलं येतं पेड कोलॅबोरेशन. यामध्ये ब्रँड तुम्हाला कंटेंट तयार करण्यासाठी पेमेंट देतं. फॉर एक्झाम्पल, ब्रँड तुम्हाला प्रोडक्ट पाठवतो आणि त्यावर रील किंवा दुसरा काहीसा असं कंटेंट तयार करण्यासाठी ठरलेली अमाऊंट पे करतो. इथे कंटेंट किती करायचा, पेमेंट किती, डेडलाईन काय आणि कंटेंट कुठं वापरणार आहे हे सगळ्यात आधी चेक करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट बॅटर कोलॅबोरेशन. यामध्ये पैसे मिळतीलच असं नाही, पण ब्रँड तुम्हाला त्यांचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना ठरलेला कंटेंट तयार करून द्यायचा असतो. म्हणून बॅटर ऑफर मिळाली की लगेच हो म्हणण्याआधी थोडा विचार करा की मला खरंच हे प्रोडक्ट लागतं आहे का आणि मी जे कंटेंट तयार करणार आहे, मी जी मेहनत घेणार आहे त्याच्यासाठी हे योग्य आहे का. तिसरं आहे ॲफिलिएट कोलॅबोरेशन. यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची ॲफिलिएट लिंक किंवा कोड मिळतो. तुमची लिंक किंवा कोड वापरून इतर लोकांनी जर खरेदी केली तर तुम्हाला त्यातनं कमिशन मिळतं. पण इथल्या कमाईची काही गॅरंटी नसते. सो नवीन क्रिएटर्ससाठी हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चौथं आहे गिफ्टेड कोलॅबोरेशन्स. काही ब्रँड्स क्रिएटर्सना फक्त प्रोडक्ट गिफ्ट करतात, पण प्रोडक्ट मिळाला म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी कंटेंट देणं बंधनकारक आहे असं समजू नका. ब्रँडनी काय अपेक्षा ठेवली आहे ते आधी स्पष्ट करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्यू कंटेंट क्रिएटर ने काही गोष्टींची खरंच काळजी घेतली पाहिजे. पहिली, ब्रँड जेन्युइन आहे का चेक करा. जर फसवणारा असेल तर प्लीज त्यांचे कोलॅबोरेशन्स करू नका. दुसरी, पेमेंट, परत डिलिव्हरी कुठे होणार, डेडलाईन काय आहे हे सगळं आधीच क्लिअर करून घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, OTP, पासवर्ड, लॉग इन डिटेल्स कोणालाही शेअर करू नका. चौथी गोष्ट, अनोळखी लिंक उघडण्याआधी किंवा पैसे भरल्याला सांगितले तर थोडंसं सावध राहा. पाचवी, तुम्हाला दिलेली ऑफर आवडली नाही तर नो म्हणायला घाबरू नका. बाय बाय.